आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरज तालुक्यातील रेल्वे माल धक्क्याच्या कामाच्या मक्तेदारीवरून आणि खंडणीच्या वादातून सांगली शहरात घरात घुसून हमाल नेत्याच्या 13 वर्षीय निष्पाप नातू वेदांत बंडगर चा बळी घेणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. निलेश विठोबा गडदे या मुख्य संशयित आरोपीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवरून मैत्रिणीसोबत ताब्यात घेतलं आहे. या गुन्ह्यातील अन्य फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्र फिरवलेली आहेत. संशयित निलेश गडदे हा पोलिसांना गुंगारा देऊन कर्नाटक सीमा भागात पळून गेला होता. तिथल्या एका गुप्तचर लॉजवर तो आपल्या मैत्रिणीसोबत लपून बसलेला होता. मात्र सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण LCBच्या शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे संशयिताचे लोकेशन शोधून काढले. LCBच्या पथकाने लॉजवर छापा टाकून मैत्रिणीसह निलेश गडदेच्या मुसक्या आवळल्या असून अटक केलेली आहे.